या स्पर्धेसाठी आले। मॅचला सुरुवात होते, पहिला चेंडू राऊंड विकेट, शॉर्ट पिच चेंडू आहे, ऑन साइडला खेळण्याचा हा प्रयत्न, बॅट्समन चेतन पाटीलच्या बॅट मधून हा पहिला षटकार। थैंक यू जयेश भोईर, पहिला गोलंदाज आहे। स्वैग से करेंगे सबका स्वागत। जयेशला इथे मात्र मोस्ट वेलकम 6 या आकड्यानं मात्र होत असताना आपण पाहतोय। बॅट्समन चेतन पाटील, चैतन्य पाटील, टेनिस क्रिकेट मधील एक आणखी एक दमदार नाव। नॉन स्ट्रायकर अजित मुंगाजी, मॅन फ्रॉम ओवळे। ओवळे टेनिस क्रिकेटचा हा ग्रामीण फॉर्मॅट खेळणारा खेळाडू आज मात्र आयकॉन म्हणून या मैदानावरती। पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर, मिस टायमिंग स्ट्रोक आहे, झेल उडालाय, जज होतोय आणि पहिला विकेट, खेळाडू होतोय झेल पार। या चेंडूची आपण ऍक्शन रिप्ले पाहिलीत ना पनवेल टेनिस क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून, तर आपल्याला नक्कीच दिसून येईल अगोदरच्या चेंडूच्या तुलनेने हा चेंडू किंचित आखूड होता। बॅट्समन चेंडू कनेक्ट करताना काही अंशाचा फरक म्हणावा लागेल वेळेचा, त्यामुळे चेंडू बॅटच्या अप्पर कटवर आला आणि चेंडू मात्र झेल उडाला गेला। बाकीचं काम क्षेत्ररक्षकाने पूर्ण केलं आणि महत्त्वाचं विकेट मिळवलं। नाव आहे चैतन्य पाटील। 2 चेंडू फेस केले, एक षटकार आणि दुसऱ्या चेंडूची झेलबाद। न्यू कॅन्डिडेट ऑन स्ट्राइक, नाव आहे वैभव पाटील, आयकॉन खेळाडू आहे। हाफ ट्रॅकर यावेळेस पुन्हा एकदा मिस टायमिंग स्ट्रोक आहे, झेल उडालाय, फ्लाय स्लिप मध्ये स्वतः क्षेत्ररक्षक यष्टीरक्षक आहे, नाव आहे करण मडवी आणि विकेट नंबर 2, दुसरा खेळाडू झेल। विकेट नंबर 2 आल्या पावली माघारी जाताना आपण वैभव पाटीलला पाहताय। टेनिस क्रिकेट विश्वामध्ये एक दर्जेदार खेळाडूंपैकी व्यावसायिक खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, पण आज या सामन्यामध्ये मात्र तो काही करू शकला नाही। या अगोदरच्या मॅच मध्ये त्याचा बोलबाला राहिला। असं म्हणतात ना, मैदानातील खेळ आणि माणसाचा वेळ पलटायला वेळ लागत नाही, कदाचित वैभवच्या बाबतीत हे घडताना पाहायला मिळालं। विकेट नंबर 2, दुसरा खेळाडू बाद, चौथा खेळाडू येतोय स्वप्नील खार पाटील। पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर आहे, यावेळेस मिस टायमिंग, पुन्हा एकदा फ्लाय स्लिप मध्ये करण मडवीचा बोलबाला राहिलाय, सलग दुसरा झेल टिपला जातोय। पहिली विकेट हॅट्रिक, खेळाडू क्रमांक 3 झेलबाद। अफलातून राहिलाय, षटकाराने सुरुवात झाली परंतु थांबला नाही, खचला नाही, दमला नाही आणि त्याने ते करून दाखवलं। नाव आहे जयेश भोईर, भातान, पनवेल तालुक्यातील भातान गावातील हा खेळाडू आज आयकॉन म्हणून भूमिका स्पोर्ट चिर्ले संघाने मला या मोठ्या स्पर्धेमध्ये का निवडला याची मात्र सडेतोड जबाब देत असताना गोलंदाज जयेश भोईर। आणि या स्पर्धेसाठी पुन्हा एकदा जॉईंट होत आहेत थोड्याच वेळात, ज्यांची महती आम्ही पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जास्तीत जास्त वेळ मिळेल त्या वेळेत आम्ही विश्लेषण करू। पण मैदानामध्ये जाऊया, नवीन खेळाडू आला, नाव आहे अमय पाटील, 5व्या क्रमांकावरती येतोय। आत्ता मात्र देव पाण्यात ठेवायची वेळ आली आहे, मी म्हणेन ती म्हणजे टाकीगाव संघाला। राऊंड विकेट, यावेळेस अगदी समोर चेंडू टाकण्याचा प्रयत्न केलाय, थोडंसं गती परिवर्तन होतं या चेंडूमध्ये, चेंडू निर्धाव आला। पहिला चेंडू षटकार आणि तदनंतर वाळवंटामध्ये पाण्यासाठी जसं 1-1 भटकावं तसं भटकायला लावणारी गोलंदाजी जयेश भोईर करतोय।
3 बाद 6 अशा अगदी नाजूक अवस्थेमध्ये यावेळेस समोर टाकला हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न आहे. चेंडू मात्र शॉर्ट थर्डमॅन कडून डीप कडे चालला. नो बॉल, अंपायर सिग्नल. तोपर्यंत सिंगल मिनिटे या सत्रातील आणि या षटकातील पहिला अवांतर चेंडू गोलंदाज 1+1 2 मिनिटात धावसंख्या होती 8. जयेश भोईर बातांचा खेळाडू, एक चांगला गोलंदाज. नेक्स्ट डिलिव्हरी फ्रीट असणार आहे. भूमिका स्पोर्ट चिर्ले संघाच्या बाबतीत सांगायचं झालं मित्र, तर पावसाळी रबर बॉल स्पर्धेमध्ये या सीझन मध्ये उरण तालुक्यातील अव्वल दर्जाचा संघ म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. कोणताही आठवडा असा नाहीये ज्या आठवड्यामध्ये ज्यांनी स्पर्धा जिंकली नाहीये. प्रत्येक आठवड्यामध्ये त्यांच्या खात्यावरती एक तरी नंबर असतो. हाफ ट्रॅकर यावेळेस मात्र उडवण्याचा आणखी एक प्रयत्न केला जातोय. अंपायर जज करतायत आणि हा चेंडू मात्र निर्धावाला. षटक संपलं जाते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम नाणेफेकीवरून फलंदाजी करत असताना टीम टाकीगाव संघाची धावत संख्या होतीये 3 बाद 8 धावा. जयेश भोईर अफलातून गोलंदाजी. विश्लेषण करायचं झालं ना तर पहिल्या चेंडूवरती षटकार आला. तदनंतर सलग 3 विकेट्स प्राप्त केल्या आणि या आजच्या दिवसातील पहिली विकेट हॅट्रिक ज्याच्या नावावरती केली आणि त्यानंतरच्या 3 चेंडूवरती ज्यानं 2 धावा खर्च केल्या. अशा प्रकारे पहिलं षटक संपलं. धावा संख्या होतीये 3 बाद 8 धावा. दुसरं षटक गोलंदाज येतोय. नाव आहे कृतज्ञ मडवी. करण मडवी या नावानं प्रसिद्ध असणारा गोलंदाज. जसं म्हणतात ना, करणकडे पाहिलं ना की एकच शब्द आठवतो, सोन्यासारखी संधी शोधत राहण्यापेक्षा मिळालेल्या संधीचं सोनं करा. आणि अगदी या गोलंदाजाने, या खेळाडूनं आपल्या क्रिकेट कारकिर्दीत